गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम ॲनिमलियाला सुरुवात केली होती. आपण शिकलो किंगडम ॲनिमलियामध्ये युकॅरियोटिक आणि हेटेरोट्रॉफिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात की यांच्यामध्ये होलोझोइक न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सगळे युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ॲनिमल या किंगडम ॲनिमलियामध्ये आहेत. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की या ॲनिमल किंगडममध्ये खूप डायव्हर्सिटी आहे आणि त्यामुळे त्यांचा जर आपल्याला प्रॉपर स्टडी करायचा असेल तर वी नीड टू क्लासिफाय दीज ॲनिमल्स. आणि त्यामुळं ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये वापरले जाणारे जे क्रायटेरिया आहेत ना, हे क्रायटेरिया आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले की ज्यामध्ये नंबर ऑफ जर्म लेअर, त्याच्यावरून ॲनिमलचे प्रकार, त्याच्यानंतर बॉडी प्लान, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन लेवल आपण शिकलो, त्यानंतर त्यांच्यामध्ये सिलोम आहे की नाही, बरोबर आहे. सिलोम वरून आपण त्यांचे क्रायटेरिया कसे लावून क्लासिफिकेशन करतो ते शिकलो. सिमेट्री असेल किंवा सेगमेंटेशन असेल आणि नोटोकॉर्ड असणं किंवा नोटोकॉर्ड नसणं, बरोबर आहे. असे काही क्रायटेरिया आपण ॲनिमल किंगडमच्या क्लासिफिकेशनसाठी जे वापरले जातात ते लास्ट लेक्चरला इन डिटेल आपण डिस्कस केलेले आहेत. आता ते क्रायटेरिया ज्यांच्या डोक्यामध्ये पक्के बसलेले आहेत ना, त्या क्रायटेरियांवरून आपण किंगडम ॲनिमलियामधले ॲनिमल वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कसे क्लासिफाय केलेले आहेत ते बघणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण नोटोकॉर्ड आहे की नाही याच्यावरून किंगडम ॲनिमलियाचे 2 गट करतो, बरोबर आहे. ज्यांच्याकडं नोटोकॉर्ड नाही ते नॉन कॉर्डेटा आणि ज्यांच्याकडं नोटोकॉर्ड आहे ते कॉर्डेटा. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो. यापैकी एक आहे, सपोज मी आता थोडक्यात या ठिकाणी ती रिपीट करेल, किंगडम ॲनिमलिया. या ॲनिमलिया किंगडम मध्ये आपण जे 2 गट केलेले होते यापैकी एक गट होता नॉन कॉर्डेटा, बरोबर आहे. आता ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड नाही ते, आणि जो दुसरा गट आपण शिकणार होतो आणि तो गट म्हणजे कॉर्डेटा. म्हणजे या कॉर्डेटा गटामध्ये एक फायलम आहे त्याचं नाव कॉर्डेटा, बरोबर आहे. आता कॉर्ड म्हणजे हा नोटोकॉर्ड झाला, ॲटा म्हणजे बियरिंग. नोटोकॉर्ड असणारे कॉर्डेटा आणि नसणारे नॉन कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा हा खूप पुन्हा डायव्हर्स ऑर्गॅनिझमचा ग्रुप होतो आणि त्यामुळे या नॉन कॉर्डेटाचं आपण आणखीन पुढं क्लासिफिकेशन करतो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायला तयार करतो. त्यापैकी काही रिप्रेझेंटेटिव्ह फायला आपल्याला या चॅप्टरमध्ये इयत्ता 11वी मध्ये शिकायचे आहेत. यापैकी एक फायलम आहे, त्या फायलमचं नाव आहे फायलम पोरीफेरा. दुसरा फायलम आहे, दिस फायलम इज कॉल्ड एज अ निडारिया किंवा सिलेंट्रेटा. तिसरा फायलम आहे आपण जो शिकणार आहोत तो, याचं नाव आहे टिनोफोरा. 4 नंबरचा फायलम आहे, दॅट वन इज कॉल्ड एज अ प्लाटी हेल्मिंथेस, बरोबर आहे, प्लाटी हेल्मिंथेस. 5वा फायलम आहे त्याला आपण एस्केलमेंथेस किंवा निमॅथेल्मिंथेस असं म्हणतो, एस्केलमेंथेस किंवा निमॅथेल्मेंथेस. 6वा फायलम आहे फायलम ॲनिलिडा. 7वा फायलम आपल्याला शिकायचा आहे, दॅट वन इज कॉल्ड एज अ अर्थ्रोपोडा. देन 8th फायलम मोलुस्का, बरोबर आहे. 10th फायलम, आणि हा जो शिकणार आहोत तो आहे इकायनोडर्मॅटा, बरोबर आहे. आणि नॉन कॉर्डेटा मधला आणखीन एक फायलम आपल्याला शिकायचा आहे अँड दॅट इज कॉल्ड एज अ हेमिकॉर्डेटा. तर लक्षात घ्या, all these phylum include different type of animals, but one thing is common among them, ठीक आहे ना, none of them contain notochord. यांच्यापैकी एकामध्येही नोटोकॉर्ड नाही आणि म्हणून या सगळ्यांना आपण नॉन कॉर्डेटा मध्ये टाकतो. आणि जो दुसरा गट आहे त्याच्यामध्ये आपण असे ॲनिमल इन्क्लूड करतो की ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे, म्हणजे त्यांना आपण कॉर्डेटा म्हणतो. आणि पुन्हा कॉर्डेटाचं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं. ते क्लासिफिकेशन पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, पण सध्या परिस्थितीत फक्त हा फायलमची नावं रिप्रेझेंट करणारा हा एक फ्लो चार्ट आपण काढला पाहिजे आणि ह्या सिक्वेन्सनच
फायलमची नावं लक्षात ठेवली पाहिजेत. ज्या वेळेला आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात, मग ती कॉलेज बोर्ड एक्झाम असेल किंवा सीईटी नीट अशा प्रकारची एंट्रन्स एक्झाम असेल, तर त्यावेळेला आपल्याला त्या फायलमला रिप्रेझेंट करणाऱ्या ॲनिमलची पर्टिक्युलर कॅरेक्टर्स विचारले जातात. आता खूप सारे फायला, खूप सारे कॅरेक्टर्स, हे एक एक शिकत गेलं तर पुढं जाऊन कन्फ्युजन होण्याची शक्यता निर्माण होते. याचं कॅरेक्टर त्याला, त्याचं कॅरेक्टर याला होण्याची शक्यता आहे. परंतु ते टाळण्यासाठी आपण काय करायचं, तर फायलमची कॅरेक्टर सरसकट पाठ नाही करायची, तर फायलम एकमेकांबरोबर कम्पेअर करायचे आणि एकमेकांबरोबर कम्पेअर करून ते लक्षात ठेवायचे. त्या फायलमला रिप्रेझेंट करणाऱ्या ॲनिमलची एक्झाम्पल लक्षात ठेवायची. अर्धे निम्मे कॅरेक्टर आपल्याला ॲनिमल लक्षात ठेवलं की त्याच्यावरून आठवतात, बरोबर आहे. एखादं कॅरेक्टर आपण ज्या वेळेला शिकतो, सपोज हॅबिटॅट म्हणजे ते प्राणी कुठं राहतात, तर आपण प्रत्येक फायलम मधले प्राणी कुठं राहतात हे कम्पेअर करायचं आणि ती एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची, आपोआप हे आठवतं. फक्त फायलम घेऊन त्याच्यात दिलेली 10, 15, 20 कॅरेक्टर असतील ते नुसते घोकायचे नाहीत, पाठ करायचे नाहीत. आणि हा जो फ्लो आहे, हा जो सिक्वेन्स आहे, तो एक 2-3 फायलम झाली की खूप सोपा वाटायला लागतो. सुरुवातीला फक्त थोडंसं एक एक कॅरेक्टर समजून घ्या, देन पुढचा फायलम शिकताना प्रत्येक कॅरेक्टर मागच्या फायलम बरोबर कम्पेअर करा आणि या फॉर्मॅट मधून याचा अभ्यास केला तर खूप सोपा आहे चॅप्टर. अजिबात अवघड नाहीये, अजिबात अवघड नाही आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. या फक्त फायलमला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ॲनिमल किंगडमच्या क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियनचा मात्र अभ्यास पक्का असला पाहिजे, बरोबर आहे का. आता ते क्रायटेरिया वापरून क्लासिफिकेशनचा जो चार्ट बनवला जातो, हा एक चार्ट आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो की किंगडम ॲनिमलियामध्ये लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन वरून आपण एक फायलम बाजूला काढला, पोरीफेरा. त्याच्यानंतर सिस्टीम ऑर्गनायझेशन वरून आपण सिलेंट्रेटा, टिनोफोरा, देन प्लॅटिहेल्मिंथिस, ॲस्केल्मिंथिस आणि हे राहिलेले फायलम ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. हा चार्ट आपण लास्ट लेक्चरलाच डिस्कस केलेला आहे. परंतु ज्या वेळेला सर्व फायला शिकून होतील त्यावेळेला हा चार्ट आणखीन पक्का समजतो, त्यावेळेला एकदा ह्याच्याकडे पुन्हा पाहायचं, ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आपण जी आता लिस्ट केली त्या लिस्ट मधला जो पहिला फायलम आहे, ज्या फायलमचं नाव आहे फायलम पोरीफेरा, या फायलम मध्ये जे ॲनिमल्स इन्क्लूड केलेले आहेत ना, या ॲनिमलची कॅरेक्टर शिकणार आहोत, बरोबर आहे. फायलम पोरीफेरा हे नाव कशा पद्धतीनं पडलं पा, याच्यामध्ये 2 ग्रीक शब्दांचा वापर केलेला आहे. यापैकी पहिला ग्रीक शब्द आहे पोरी, बरोबर आहे. या पोरी शब्दाचा अर्थ आहे इट मीन्स पोअर्स, पोअर्स, होल्स, छिद्र, बरोबर आहे. अँड देन अदर वर्ड इज फेरॉन मीन्स बियरिंग. म्हणजे ऑल दीज ॲनिमल्स आर पोअर बियरिंग. पोअर एक नाही, अनेक वचन, पोअर्स, बरोबर आहे. मीन्स द बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज पोरस. पोरस सछिद्र आहे, दॅट कंटेन मेनी होल्स. आणि यांच्या बॉडीवरती होल्स आहेत, जस्ट लाईक होल्स विच आर प्रेझेंट ऑन द स्पॉन्ज. बरोबर, आपण एखादा स्पॉन्ज पाहतो, स्पंज, त्याच्यावरती आपल्याला छिद्र पाहायला मिळतात आणि तशा प्रकारची छिद्र या ॲनिमलच्या बॉडीवरती असतात. अँड दॅट्स वाय ऑल द ॲनिमल्स इन्क्लुडेड अंडर फायलम पोरीफेरा दे आर कॉमनली कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. यांना स्पॉन्जेस असं म्हटलं जातं बिकॉज देअर बॉडी इज स्पॉन्जी, बरोबर आहे. यांची बॉडी ही स्पॉन्जी आहे, बरोबर आहे. आता आपण त्यांचे एक एक कॅरेक्टर पाहूया. पहिलंच कॅरेक्टर आपल्या लक्षात आलं की त्यांच्या बॉडीवरती पोर्स आहेत अँड देअर बॉडी इज अ स्पॉन्जी अँड दॅट्स वाय कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. त्यांना स्पॉन्जेस म्हटलं जातं, ठीक आहे. हे पहा, ऑल दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्पॉन्जेस, पहिलंच कॅरेक्टर. आता पुढचा मुद्दा, यांचा हॅबिटॅट काय, वेअर दे लिव्ह, वेअर दे आर फाउंड. ऑल द ॲनिमल्स ऑफ फायलम पोरीफेरा आर ॲक्वॅटिक. हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे, बरोबर आहे, पाण्यामध्ये राहतात. आता ज्या वेळेला ॲक्वॅटिक ॲनिमल असं आपल्याला उत्तर मिळतं एखाद्या फायलमच्या हॅबिटॅटचं, त्यावेळेला एक दुसरा क्वेश्चन याला लागून येतो आणि तो म्हणजे विच टाईप ऑफ वॉटर. म्हणजे यस दे लिव्ह इन वॉटर,
बट इन विच टाइप ऑफ वॉटर, कुठल्या प्रकारच्या पाण्यामध्ये, वेदर दे लिव्ह इन फ्रेश वॉटर और दे लिव्ह इन मरीन वॉटर और इन ब्रॅकिश वॉटर. बरोबर आहे का? तर फायलम पोरीफेरा मध्ये अॅनिमल्स जे आहेत ना, मोस्टली दे आर फाउंड इन मरीन वॉटर. म्हणजे मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस दे आर फाउंड इन मरीन वॉटर, बट देर आर फ्यू एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स आहेत की जे एक्झाम्पल आपल्याला फ्रेश वॉटर मध्ये पण पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सायकॉन. बरोबर, या ठिकाणी आपल्याला काही अॅनिमल फ्रेश वॉटर मध्ये आहेत. आपण शेवटला यांचे अॅनिमल्स रिप्रेझेंट करणारे पाहणार आहोत, त्यावेळेला लक्षात येईल. म्हणजे पहिला मुद्दा की त्यांचा हॅबिटॅट काय. दे आर ॲक्वॅटिक इन हॅबिटॅट अँड मोस्टली दे लिव्ह इन मरीन वॉटर, but few of the examples means few animals present in phylum Porifera, they also live in fresh water. ते फ्रेश वॉटर मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे का? हे झालं पहिलं कॅरेक्टर त्यांच्या हॅबिटॅट बद्दलचं. आता यानंतर त्यांच्या बॉडी बद्दलची कॅरेक्टर्स आहेत. हे जे अॅनिमल्स आहेत ना, these animals are sedentary or sessile. याचा अर्थ काय? दे आर नॉन मोटाईल. सिडेंटरी या शब्दाचा अर्थ नॉन मोटाईल. अनेक नवीन टर्म एक एक फायलम शिकायला लागलो की आपल्या समोर येतील. त्या टर्मचा अर्थ समजून घ्या आणि मग पुढे कम्पेअर करा. आता बघा, फायलम पोरीफेरा मध्ये असणारे जे अॅनिमल्स आहेत दे आर नॉन मोटाईल. बरोबर, एका जागेवरती स्थिर राहतात अँड देन दे ऑब्टेन देअर फूड बाय स्टेइंग ॲट वन प्लेस ओनली. दे कांट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. ऍक्च्युअली these animals are attached to the substratum, for example rock, खडकांना वगैरे, or on the body of other large animals. बरोबर, ते अटॅच होतात with the help of base and they obtain their food from the surrounding water. बरोबर आहे का? अशा पद्धतीचे या फाईल मधले अॅनिमल्स हे कसे आहेत तर सेसाईल किंवा नॉन मोटाईल आहे. पुढचा मुद्दा, यांची जी बॉडी आहे, दिस बॉडी इज असिमेट्रिकल. आपण क्रायटेरियामध्ये शिकलो होतो, सिमेट्रीवरून आपण अॅनिमलचे 3 टाईप करतो. असिमेट्रिकल अॅनिमल, बायलॅटरली सिमेट्रिकल अॅनिमल आणि रॅडियली सिमेट्रिकल अॅनिमल. आता पहा, पोरीफेरा फायलम मध्ये जे अॅनिमल्स आहेत ना, दे कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय ड्रॉइंग अन इमॅजिनरी लाईन ऑन देअर बॉडी. त्यांचे 2 एकसारख्या भागांमध्ये डिव्हिजन करता येत नाही. अँड दॅट्स वाय ऑल दीज अॅनिमल्स आर असिमेट्रिकल. मोस्टली हे असिमेट्रिकल आहे. बरोबर आहे का? आता आणखीन एक मुद्दा, आपण क्रायटेरिया पहिल्यांदा जे शिकले होते तो बघूया. या प्राण्यांमध्ये आपल्याला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कुठलं पाहायला मिळतं? आपण ऑर्गनायझेशन लेवल मध्ये पुन्हा टाईप पाहिलं होतं पहा. सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल किंवा ऑर्गन सिस्टीम लेवल. आणि त्याच वेळेला शिकलो होतो सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन आपल्याला फायलम पोरीफेरा मध्ये पाहायला मिळतं. याचं कारण काय? बॉडी ऑफ द स्पॉन्जेस इट इज जस्ट लाईक अन ऍग्रिगेशन ऑफ सेल्स, अ ग्रुप ऑफ सेल्स. स्पॉन्जेसची बॉडी म्हणजे फक्त सेलचं ऍग्रिगेशन आहे, सेलचा ग्रुप आहे. देयर इज अ मिनिमम डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर यांच्यामध्ये कामाची वाटणी तयार झालेली नाही. And that's why there are no tissues. यांच्यामध्ये टिश्यू तयार झालेले आहे. We know tissue is a group of cells having similar function, similar origin, similar structure. बरोबर आहे? But in sponges, as there is no division of labor, बरोबर, or very minimum division of labor, they do not have tissues, and as they do not have tissue, there must not be organ system, काहीच नसणार आहे तिथं. आणि त्यामुळं यांच्यामधलं जे ऑर्गनायझेशन आहे ना, दॅट ऑर्गनायझेशन इज सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. सेल्युलर ऑर्गनायझेशन आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतं. बिकॉज देर इज अ मिनिमम और व्हेरी लिटल डिव्हिजन ऑफ लेबर. बरोबर. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो द बॉडी ऑफ स्पॉन्जेस इज नथिंग बट अ कॉलनी ऑफ डिफरंट टाइप ऑफ सेल्स. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी इथे एकत्र आलेल्या आहेत. बरोबर. आणि त्यांची एक कॉलनी म्हणजेच बॉडी आहे. लिटल डिव्हिजन ऑफ लेबर आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ देम आर असिमेट्रिकल. हे असिमेट्रिकल आहेत. पुढचा मुद्दा, शो सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन.
विदाउट फॉर्मेशन ऑफ टिश्यूज अँड ऑर्गन. नो टिश्यूज, नो ऑर्गन. बरोबर आहे. अँड दॅट्स वाय देअर बॉडी इज जस्ट अन ॲग्रिगेशन ऑर कॉलनी ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल. आणि त्यामुळे मी असं पण म्हणतो पहा, हे जे प्राणी आहेत ना, यांच्या बॉडी प्लान कुठला, तर देअर बॉडी प्लान इज सेल ॲग्रिगेट बॉडी प्लान. दे हॅव सेल ॲग्रिगेट बॉडी प्लान. बरोबर आहे. देअर बॉडी इज नथिंग बट अन ॲग्रिगेशन or a loose colony of the cells. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा, बरोबर आहे. या फायलम मधले जे एनिमल्स आहेत ना, त्यांच्या बॉडीवरती ऑलरेडी होल्स आहेत, हे मी तुम्हाला सांगितलेले. बॉडी कंटेन न्यूमरस होल्स अँड दीज होल्स आर नोन ॲज ऑस्टिया. सिंग्युलर फॉर्म होतो ऑस्टियम. देअर आर मेनी ऑस्टिया, लॉट्स ऑफ ऑस्टिया. बरोबर. म्हणजे संपूर्ण बॉडीवरती होल्स आहे. सपोज दिस इज अन एनिमल. आपण सायकॉन काढलेला आहे. हा सायकॉन आहे, ह्याची बॉडी आहे, त्याचा हा एक आर्म आहे, ह्याची वन मोर. या बाजूला पण आपण काढूया. ठीक आहे. इथं आणखीन एक काढला सपोज मी. ठीक आहे. देन दिस इज द बेस. हा एनिमल अटॅच आहे. देन द बॉडी ऑफ दिस एनिमल कंटेन मेनी मायन्यूट पोर्स. मी थोडेसे मोठे काढतो, लक्षात यावे. And all these pores, they are called as ostia. यांना ऑस्टिया म्हणायचं. आणि म्हणून तर आपण यांना स्पॉन्जेस म्हणतो, बिकॉज द बॉडी इज पोरस. बॉडीवरती पोर्स आहे. ह्या ऑस्टिया कशासाठी वापरल्या जातात रे? दे आर युज्ड टू टेक वॉटर इन देअर बॉडी. मीन्स थ्रू ऑस्टिया वॉटर एंटर्स इन द बॉडी. दॅट कंटेन फूड मटेरियल, दॅट कंटेन ऑक्सिजन. हे सगळं पाणी आहे. राईट साइडला जी डायग्राम पाहता तुम्हाला, तिथं सेक्शन दिसतोय एका पोरिफेरस एनिमलच्या बॉडीचा. यांच्या बॉडी वॉल वरती पण आपल्याला होल पाहायला मिळतात. अँड दिस होल्स आर कॉल्ड एज ऑस्टिया. यांना ऑस्टिया म्हणतो. अँड थ्रू दिस होल्स वॉटर एंटर्स इन द बॉडी. वॉटर, पाणी बॉडीमध्ये एंट्री करतं. बरोबर आहे. आणि हे जे पाणी आहे ना, दॅट वॉटर कंटेन फूड मटेरियल. याच्यामध्ये फूड मटेरियल आहे. And when the water enters in the body, special type of cells which are present in the body wall and in the body cavity, they take these food materials and digest. यांना डायजेस्ट करतात. फूड मटेरियल घेतात आणि त्याचं डायजेशन करतात. आणि त्यामुळे पाणी आत घेण्यासाठी या ठिकाणी ह्या ऑस्टिया आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, when the water enters in the body, cells take oxygen from that body water and removes CO2 in that water. त्याचबरोबर cells of the body also excrete excretory material in the water. आणि त्यामुळं आपण लक्षात ठेवूया, ऑस्टिया मधून शरीरामध्ये जे पाणी एंट्री करतो, त्या पाण्यामध्ये डायरेक्ट पाणी आणि बॉडीची वॉल याची किंवा बॉडीच्या सेल याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियलचं एक्सचेंज होतं. फॉर दॅट पर्पज दे हॅव ऑस्टिया. याच्यानंतर यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे ना, दिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ स्पॉन्गोसिल. हिला स्पॉन्गोसिल म्हणायचं. मीन्स वॉटर एंटर्स इन बॉडी थ्रू ऑस्टिया दॅट कम टू स्पॉन्गोसिल. हे स्पॉन्गोसिल मध्ये येतं. अँड ऍट द अपेक्स दे कंटेन अ लार्ज सिंगल ओपनिंग अँड दिस ओपनिंग इज कॉल्ड एज अ ऑस्क्युलम. बरोबर आहे. Water leaves body through this osculum. It is removed out of body through this osculum. म्हणजे ऑस्टिया मधून पाणी आत येणं आणि ऑस्क्युलम मधून पाणी बाहेर पडणं जात असताना हे या स्पॉन्गोसिल मधून जातं. बरोबर आहे का? त्यासाठी पुन्हा एकदा या गोष्टींकडे लक्ष द्या. बघा, द बॉडी सरफेस बेअर्स मेनी पोर्स अँड दीज पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया, थ्रू विच water enters in the body cavity and this body cavity is called as a spongosil. आता हे पाणी कुठून बाहेर पडतं? थ्रू ऑस्क्युलम. बघा, water goes out of body through the single large opening and this single large opening is called as a osculum. याला ऑस्क्युलम म्हणायचं. क्लिअर झालं? आता त्याच्या पुढचा मुद्दा की ह्या ऑस्टिया आणि मग बॉडी वॉल मध्ये असणारी छिद्र. बॉडी वॉल मध्ये असणारी जी छिद्र आहेत त्या छिद्रांना आपण कॅनाल्स असं म्हणतो. आता या कॅनलचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर आहे.
की ज्या ऑस्टियामधून पाणी आत येतं दॅट कम टू कॅनल्स अँड फ्रॉम कॅनल्स इट कम्स टू द स्पॉन्गोसील. बघा, ऑस्टियामधून पाणी आत घुसेल, बॉडी वॉल मधल्या कॅनल मधून हे बॉडी कॅव्हिटी मध्ये येईल, म्हणजेच स्पॉन्गोसील मध्ये येईल. या कॅनलची अरेंजमेंट वेगवेगळी असते, त्यानुसार या कॅनल सिस्टीमचे प्रकार असतात. आणि मग हे आत आलेलं जे पाणी आहे दॅट गोज आउट थ्रू दिस ऑस्क्युलम, या ऑस्क्युलम मधून बाहेर जातं. आणि मग या ऑस्टिया, कॅनल, स्पॉन्गोसील आणि ऑस्क्युलम यांना एकत्रित आपण कॅनल सिस्टीम असं म्हणणार. आणि त्यामुळे आपण म्हणतो की बॉडीमध्ये वॉटर सर्क्युलेट करण्यासाठी दीज एनिमल्स हॅव काय आहे तर कॅनल सिस्टीम, त्यांच्यामध्ये कॅनल सिस्टीम आहे. बरोबर आहे. त्यांचे प्रकार आहेत, पुढच्या ह्याच्यातच आपण पाहू शकतो. सी ही कॅनल सिस्टीम आहे. बघा, ती वेगवेगळ्या प्रकार दाखवलेले आहेत. ऑस्टिया, ऑस्टियामधून पाणी आत येईल and then that come to the canals, then through spongosil it go out through the osculum. बरोबर आहे का? काही अॅनिमलच्या कॅनल सिंपल आहेत, काही अॅनिमल मध्ये त्यात लिटल बट कॉम्प्लेक्स आहेत. बरोबर आहे. सॅक सारखं कन्वर्ट झालेलं आहे बॉडीमध्ये. याचा अर्थ काय, या डायग्राम कडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की ऑस्टिया मधून आत आलेलं पाणी संपूर्ण बॉडी वॉल मध्ये वेगवेगळ्या कॅनल्स मधून जात आहे, वेगवेगळ्या कॅनल्स मधून जात आहे. बरोबर आहे. आता याच्यातलीच एक कॅनल मॅग्निफाय करून वरती दाखवलेली आहे, इथं वरती दाखवली आहे. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की कॅनलच्या लाइनिंगला आतमध्ये काही पेशी दिसतात, काही स्पेशल टाइपच्या सेल दिसतात. अँड दीज सेल्स आर कॉल्ड ॲज कॉलर सेल्स और कोएनोसाइट्स. कॉयल सेल्स और कोएनोसाइट्स. When water enters in the body that contain food substances, then the collar cell take up that food substances, those food substances and digest them. म्हणजे डायजेशन साठी मदत करणाऱ्या या कॉलर सेल किंवा कोएनोसाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर झालं. या फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत. पुढे आणखीन जाऊया. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वॉटर आत एंट्री करणार, आत एंट्री केलेलं वॉटर कॅनल्स मधून पास होईल, स्पॉन्गोसील मधून पास होईल. अँड दिस कॅनल्स अँड स्पॉन्गोसील लाइन्ड बाय कॉलर सेल्स, कोएनोसाइट्स. ऍक्च्युअली दीज आर द फ्लॅजिलेटेड सेल्स. या फ्लॅजिलेटेड सेल्स आहे. याच्यामध्ये दुसऱ्या पेशी पण असतात, अमिबोसाइट्स नावाच्या पेशी असतात. डिफरंट डिफरंट टाइपच्या पेशी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, स्पॉन्गोसील इज लाइन्ड बाय फ्लॅजिलेटेड सेल्स कॉल्ड एज कोएनोसाइट्स और कॉलर सेल्स. And these cells they are used for digestion. Actually, when their flagella beat, they create a water current that push water through this canal system or spongosil. बरोबर आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा, हे जे पोरिफेरस एनिमल्स आहेत ना, they have endoskeleton and this endoskeleton is formed from spine like structures. And these spine-like structures are called as spicules. Actually, silicon material पासून हे बनलेले आहेत. And that's why we call them as siliceous spicules. म्हणजे the endoskeleton of sponges it contain siliceous spicules. आता ह्या स्पिक्यूलचे पुन्हा प्रकार आहेत, मोनोएक्झॉन, डायएक्झॉन, ट्रायएक्झॉन, मल्टीएक्झॉन. म्हणजे त्यांच्यामध्ये सिंपल असे स्पाइन्स आहेत की ब्रांचिंग आहे, याच्यावरून प्रकार आहेत. आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. इन फोटोग्राफ यू कॅन सी डिफरंट टाइप ऑफ स्पेक्युल्स विच आर स्पाइनी स्ट्रक्चर्स. दे आर हार्ड स्ट्रक्चर अँड दे आर फॉर्म्ड फ्रॉम सिलिसियस मटेरियल. बरोबर, सिलिकॉन असणाऱ्या मटेरियल पासून तयार झाले. आणि मग हे जे स्पिक्युल्स आहेत ना, हे एकत्र एकमेकांबरोबर असून त्याच्यानंतर सेल्स त्याच्या भोवती असून ही बॉडी तयार होते. इन ऍडिशन टू स्पिक्युल्स, these animals also contain some proteinous fibers in their skeleton. आणि ते जे प्रोटीनस फायबर्स आहेत ना, we call them as spongine fibers. यांना स्पॉन्जिन फायबर्स म्हणा. आणि म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो एंडोस्केलेटन ऑफ पोरिफेरा contain siliceous spicules and spongine fibers. These are proteinous fibers. बघा,
They have endoskeleton formed from calcareous or siliceous spicules. और सम काही कॅल्शियम पासून बनलेले स्पिक्युल्स असतात, कॅल्शियम सॉल्ट पासून, काही सिलिकॉन सॉल्ट पासून, और सम प्रोटीनस स्पॉन्जिन फायबर्स. स्पॉन्जिन फायबर्स आर ऑल्सो देयर. त्यांच्यापासून पण हे स्पिक्युल्स तयार झालेत. अँड दीज फायबर्स अँड स्पिक्युल्स दे फॉर्म एंडोस्केलेटन ऑफ दीज एनिमल्स. यांचे एंडोस्केलेटन तयार करतात. बरोबर आहे का? याच्या पुढचा मुद्दा, आता यांचं रिप्रोडक्शन कुठल्या प्रकारचं? पोरिफेरस एनिमल्स रिप्रोड्यूस बाय टू वे, असेक्सुअली अँड सेक्सुअली, दोन्ही प्रकारे. यांच्यामधलं जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे ना, इट ऑकर्स बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मेथड न होतं. मीन्स जस्ट बॉडीचे फ्रॅगमेंट्स तयार होतात, पीसेस तयार होतात, and they may develop into new animals. Or sometime by gemule formation. Gemmules are endogenous buds. बॉडीच्या आत तयार झालेल्या बर्ड्स असतात. That contain different type of cells, a group of cells. आणि अनफेवरेबल कंडिशन मध्ये हे तयार होतात. And on the return of favorable condition, the cells in gemule, they form new animals asexually. बरोबर आहे. मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला 12th मध्ये हे पुन्हा डिटेल मध्ये होणार आहे, जेम्युल फॉर्मेशन. त्यामुळे आता फक्त लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द वे ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन स्पॉन्जेस. आणि दुसरा आहे तो फ्रॅगमेंटेशन नावाचा. कारण पोरिफेरा फायलम मधले जे एनिमल्स आहेत, दे हॅव अ कपॅसिटी ऑफ रिजनरेशन, आणि म्हणून फ्रॅगमेंट तयार झाले की त्यापासून नवीन एनिमल तयार होतात. स्पॉन्जेस दे हॅव ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. आता जे एनिमल सेक्सुअली रिप्रोड्यूस होतात, सी हाऊ दे रिप्रोड्यूस, ते पण बघायचं आपल्याला. त्यासाठी ते गॅमेट तयार करतात. त्याच्या अगोदर एकदा या डायग्राम कडे पहा. राईट साइडला तुम्हाला जेम्युल दिसतोय, दॅट कंटेन मेनी सेल्स कॉल्ड एज आर्किओसाइट्स, अँड दीज आर्किओसाइट्स मे फॉर्म न्यू एनिमल्स. आणि लेफ्ट साइडला एक मेथड दिसतीये असेक्सुअल रिप्रोडक्शनची, that original animal split into many parts or fragments, and then each fragment develop into a new smaller individual. This is the method of asexual reproduction. पण sexual reproduction कशा पद्धतीने होतं? For that purpose, these animals produce gametes. बरोबर आहे? These animals produce gametes, they are hermaphrodite. म्हणजे काय रे? Only one animal form both type of gametes. बरोबर? सेक्सुअल रिप्रोडक्शन, गॅमेट फॉर्मेशन. दे डू नॉट हॅव सेपरेट सेक्स, म्हणजे मेल एनिमल वेगळा, फिमेल एनिमल वेगळा असं नाही. सेम एनिमल कॅन फॉर्म बोथ टाइप ऑफ गॅमेट्स. दॅट्स वाय वी कॉल देम एज हर्मॅफ्रोडाइट. बायसेक्सुअल असा आपण शब्द वापरला होतो. एग आणि स्पर्म तयार होतात, अँड विथ द हेल्प ऑफ कॉलर सेल दे फ्यूज टुगेदर इनसाइड द स्पॉन्गोसेल. आणि म्हणून आपण म्हणतो इन स्पॉन्जेस the fertilization is internal, बॉडीच्या आतमध्येच होतो. then that form zygote. Zygote produce embryo that form free swimming larva. लार्वा तयार होतो, that look different than the adult animal. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला प्राण्याच्या शरीरातून बाहेर पडणारा किंवा अंड्यातून बाहेर पडलेला प्राणी हा ऍडल्ट पेक्षा वेगळा दिसतो, त्या प्राण्याला आपण लार्वा म्हणतो. आणि मग लार्वल स्टेज जर डेव्हलपमेंट मध्ये असेल तर दॅट डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज अ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे यांच्यामधली डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट कशाला म्हणायचं? बिकॉज द डेव्हलपमेंट इन्क्लूड लार्वल स्टेज, अँड द लार्वा इज डिस्टिंक्ट फ्रॉम द एडल्ट. एडल्ट पेक्षा वेगळा आहे. ज्या प्राण्यामध्ये अंड्यातून बाहेर पडलेला प्राणी किंवा आईच्या पोटातून जन्मलेला प्राणी दिसायला ऍडल्ट सारखाच दिसतो, तिथं लार्वल स्टेज नाही, आणि त्याला आपण डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. या पद्धतीने इथं लक्षात ठेवा, यांची इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. बरोबर आहे का? एकदा पुन्हा आपण त्यांची थोडक्यात कॅरेक्टर्स रिपीट करूया, त्यांची कॅरेक्टर रिपीट करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. त्या अगोदर फर्टिलायझेशनची ही मेथड पहा, रिप्रोडक्शनची. असेक्सुअली रिप्रोड्यूस होतात आणि सेक्सुअली. एग सेल, स्पर्म सेल दोन्ही तयार होतात. कॉलर सेलच्या मदतीनं, कोएनोसाइटच्या मदतीनं
स्पर्म सेल एग सेल मध्ये एंट्री करतात, एम्ब्रियो तयार होतो, लार्वा तयार होतो आणि नवीन स्पॉन्जेस तयार होतात. एकदा आपण कॅरेक्टर रिपीट करूया. ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, त्याच्यानंतर मरीन आणि फ्रेश दोन्ही वॉटरमध्ये, बट मोस्टली इन मरीन वॉटर. यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण स्पॉन्जेस असं म्हणतो. हे प्राणी असिमेट्रिकल आहेत, दे आर सिडेंटरी, ते एका ठिकाणी अटॅच होऊन राहतात. बरोबर आहे. आता त्याच्या पुढचा असिलोमेट आहेत, मीन्स दे डू नॉट हॅव सिलोम, त्यांच्याकडे आपल्याला सिलोम नाही. सेल ॲग्रिगेट बॉडी प्लान आहे किंवा सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, बिकॉज देर इज अ मिनिमम डिव्हिजन ऑफ लेबर, दॅट्स वाय नो टिश्यू फॉर्मेशन, ऑर्गन फॉर्मेशन. बरोबर आहे का. आता याच्या पुढं आपण बॉडी बद्दलची कॅरेक्टर जी शिकत होतो, बॉडीवरती जी होल्स आहेत, these pores or holes are called as ostia. Through ostia water enters in the body, that come through canals मध्ये एंट्री करतो, and then it come to spongocyl, and then the water from spongocyl is given out through the osculum मधून बाहेर जात. बरोबर आहे का. आता त्याच्यानंतर पुढं की ही जी कॅनल सिस्टीम आहे, when the water passes through canal system, there is exchange of material, gases and excretory substances, and at the same time special type of collar cells or choanocyte take up the food material and digest it. त्यानंतर या प्राण्यांमधलं जे एंडोस्केलेटन आहे, that contains spicules and spongin fibers. बरोबर आहे का. याच्या पुढे आपण त्यांच्या रिप्रोडक्शन कडे आलो. असेक्सुअल सेक्सुअल दोन्ही प्रकारचं. असेक्सुअल मध्ये फ्रॅगमेंटेशन अँड जेम्युल फॉर्मेशन, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं. हर्माफ्रोडाइट म्हणजे बायसेक्सुअल ॲनिमल आहेत. बरोबर आहे. इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे ॲनिमलच्या बॉडीच्या आतच होतं, आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वल स्टेज यांच्या आयुष्यात असते. बरोबर आहे का. आता या फायलम मधले रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स आपल्याला जी पाठच करून ठेवायचे. बरोबर आहे. त्यापैकी ही दोन आहे. एक आहे सायकॉन किंवा आपण त्याला सायफा असं म्हणतो, मरीन वॉटर मधला आहे, आणि दुसरा आहे स्पॉन्जिला, हा फ्रेश वॉटर स्पॉन्ज आपण ज्याला म्हणतो, स्पॉन्जिला. आणखी दोन एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे. एक युप्लेक्टेला, और इट इज कॉल्ड एज अ व्हीनस फ्लावर बास्केट. फ्लावर बास्केट सारखा सुंदर हा प्राणी आपल्याला दिसतो. अँड युस्पॉन्जिया, कॉमनली कॉल्ड एज अ बाथ स्पॉन्ज. बरोबर आहे. बाथ स्पॉन्ज, अंघोळीसाठी जो स्पंज वापरला जातो त्याच्यासारखी बॉडी याची आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ बाथ स्पॉन्ज. बरोबर आहे. हे आतापर्यंत शिकलेलो ही झाली कॅरेक्टर्स फायलम पोरीफेराची, आणि त्याला रिप्रेझेंट करणारे हे काही ॲनिमल्स. या ठिकाणी आपण हा फायलम संपवतो, इथं आपण थांबणार आहोत. ज्या वेळेला आपण पुढचा फायलम शिकू त्यावेळेला त्या फायलम बरोबर मागच्या फायलमची कॅरेक्टर कम्पेअर करायची, आणि मग लक्षात राहायला लागतात. 2-3 फायलम शिकलो की आपल्याला या गोष्टींमध्ये स्पीड येतो. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया.